नमस्कार, बालाजी जाधव आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहेत. आज खरोखरच खूप आनंदाचा असा हा क्षण आहे. आज आपल्या या ठिकाणी हर्षल हा लक्षझेपचा विद्यार्थी लक्षार्थी आलेला आहे आणि खरोखर त्याने लक्षझेप हे प्रशिक्षण अटेंड केलेलं आहे काही वर्षापूर्वी. आणि आज त्याने त्यावेळी जे स्वप्न पाहिलं होतं की 10वी नंतर 11वी 12वीला चांगला अभ्यास करून नीटची चांगली तयारी करून परीक्षा द्यावी आणि अभ्यास करून डॉक्टर बनावं. आणि आज तो डॉक्टर झालेला आहे. आज आई आणि हर्षल आज या ठिकाणी आले. वडील ऑफिसला जॉबला असल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही. नक्कीच पुढच्या प्रोग्रामला देखील येतील. आज जाणून घेऊया डॉक्टर हर्षल कसा झाला आणि लक्षझेप कशी घेतली. येस हर्षल. तर मी एक असा नॉर्मल ॲव्हरेज स्टुडंट होतो माझ्या स्कूलमध्ये 11-12 मध्ये म्हणावं काय. मी नीट एक्झाम दिली पण त्यात मी पासही झालो, चांगले मार्क्सही भेटले. पण आपल्या इंडियामध्ये नीटसाठी आता सध्या खूप कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे मग माझं काही गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन झालं नाही आणि प्रायव्हेटमध्ये फीस पण खूप असल्यामुळे ते आमच्या बजेटमध्ये नव्हतं. मग माझ्या वडिलांनी खूप सपोर्ट करून मला खूप सहकार्य करून, परत बालाजी सर वगैरे खूप मला सहकार्य करून मला बाहेर अब्रॉडला फिलिपिन्सला पाठवण्याची तयारी केली आणि त्यांनी मला पाठवलं. तर मी फिलिपिन्सवरून जाऊन माझं पूर्ण MBBS कम्प्लीट करून आता रिटर्न आलेलो आहे. आणि आल्यावर एक एक्झाम असती फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम. की आपल्या इंडियामध्ये आपल्याला जर प्रॅक्टिस करायचं असेल, माझं लायसन्स जे आहे डॉक्टरचं ते व्हॅलिड करायचं असेल तर मला ती एक्झाम पास करायची असते. तर ती एक्झाम मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेलो आहे. याचा मला खूप आनंद झालाय. तर हे यश फक्त माझं नसून माझ्या आई वडिलांचं, सरांचं मी खूप माझं सहकार्य राहिलंय नेहमीच. नक्कीच म्हणजे परीक्षा म्हणजे बाहेरच्या देशातून येऊन आपल्या इंडियामध्ये एक्झाम द्यावी लागते. काय नाव त्या परीक्षेचं? FMGE फुल फॉर्म फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम. वाव. ओके. मग आणि ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेलं आहे. या एक्झामचा रिझल्ट खूप कमी आहे. लास्ट इयर 18% होता, त्याच्या मागच्या वर्षी 20% होता, या वर्षी 22% आहे. आणि तू फर्स्ट अटेम्प्ट मध्ये? हो, फर्स्ट अटेम्प्ट. सगळ्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन द्या, कारण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्याने ती परीक्षा पास केली आणि खरोखरच अभिनंदन आहे. आई, तुम्ही आज या ठिकाणी आहात. यस, काय तुम्हाला आनंद होतो आणि काय अनुभव आहे सांगा बरं. यस, मला खूप मी उषा संजय बोराडे. मला खूप प्राऊड फील होतं की माझ्या मुलाचं ध्येय होतं की मला MBBS व्हायचं. माझ्या मुलांनी जिद्दीने चिकाटीने अभ्यास केला, आज यशस्वी झाला. जी FMG एक्झाम असते ती चांगला अभ्यास करून आज पास झाला तो. आम्ही छोट्याशा खेड्यागावातून आलो, मिडल क्लास मधलं. आज मला खूप छान वाटतं. ओके. आज पहिल्यांदा बोलत आहेत ते, पण ते बोलतायत हे महत्वाचं आहे, बरोबर ना. आणि त्यांना खूप आनंद झालेला आहे. प्रत्येक आई वडिलांना हाच आनंद असतो की ज्यावेळेस मुलांना चांगले मार्क्स मिळतात, मुलं मेडल्स मिळतात, मुलं सर्वगुण संपन्न होतात आणि अल्टिमेट म्हणजेच लक्षझेप घेतात. लक्षझेप म्हणजे लक्ष्य, ध्येय, स्वप्न, टार्गेट जे आहे ते पूर्ण करतात. आणि ते पूर्ण झाल्यानंतर जो आनंद असतो तो आनंद पैशात आणि शब्दात कशातही मोजता येत नाही. आणि अशाच पद्धतीने मी ओळखतोय, गेली 8-10 वर्षापासून आपण संपर्कात आहोत. हर्षल 10वी-11वीला असताना आपल्याकडे येत होता आणि एकदम साधारण विद्यार्थी, आज त्याने झेप घेतली. ही सगळ्यांसाठी प्रेरणा आहे. सगळ्यांनी मनापासून अभिनंदन टाईप करा. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, पालकापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आणि खरोखरच महाराष्ट्रभर ज्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश कळते त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन ऑफलाईन रेसिडेन्शियल लक्षझेप प्रशिक्षण क्रम घेत आहोत. मला हर्षल आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. लक्षझेप मधील स्टडी टेक्निक्स, मेमरी टेक्निक्स, एक्झाम टेक्निक्स, माइंड पॉवर, कम्युनिकेशन स्किल, रागावर नियंत्रण, चाकोरी मोडा, बरोबर ना, असे वेगवेगळे सेशन आपण घेत असतो. यापैकी सगळ्यात तुला कोणतं सेशन आठवतो किंवा कोणती सेशनची मदत झाली तुला? तर मला सगळ्यात मदत ज्या सेशनने मला केले तो आहे माइंड पॉवर. जेव्हा आपली माइंड पॉवर जेव्हा स्ट्रॉंग असेल ना, तेव्हा काहीच शक्य नाही असं आपण काही ध्येय आपलं अचीव करू शकतो. सगळं माइंडसेटवर. माइंड पॉवर जर आपण काबू केली तर मग आपल्यासाठी काहीच गोष्ट इम्पॉसिबल नाही राहणार. वा. माइंड पॉवर आपल्याकडे एक टॉपिक आहे. जसे लक्षझेप मध्ये 21 टॉपिक्स आहेत वेगवेगळे. त्यावेळेस 10-12 टॉपिक होते, आता वाढवले, डबल झाले टॉपिक्स काळानुसार. जसं मोबाईल अडिक्शन त्यावेळेस टॉपिक नव्हता, आता टॉपिक आहे. असे भरपूर टॉपिक्स आहेत. तर माइंड पॉवर, मेमरी पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर हे जे टेक्निक्स आहेत त्यामध्ये माइंड म्हणजे मनाची स्थिती, परिस्थिती, मनशक्ती वाढवणे, बरोबर ना. त्यामध्ये व्हिज्युअलायझेशन आहे, 21 टेक्निक्स आहेत त्यामध्ये सुद्धा. आणि आता 3M क्लब, 5M क्लब आहे, भरपूर आहे, भरभरून आहे.
प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे, सर्वगुण संपन्न झाला पाहिजे, ही तळमळ आहे, ही पोटतिडकी आहे, अंतःकरणातून इच्छा आहे. आणि आपल्या संपर्कात देखील जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना नक्कीच सांगा. 8087071151 या नंबरवरती संपर्क करा. 7721070244 या नंबरवर संपर्क करा. आणि बाला जाधव ऑफिशियल इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबला तुम्ही व्हिजिट द्या. आणि मुलं घडली पाहिजेच, ही मी तळमळ पण आहे. पॅरेंट्स लोकांना एवढंच हा. सांगेल की सर्वांनी मुलांना लक्ष झेपचा क्लास लावलेच पाहिजे. त्याचं नावच आहे लक्ष झेप. मुलं ध्येय ठेवतात, जिद्दीने चिकाटीने अभ्यास करतात आणि यशस्वीच होतात. वा, मॅडमनी छान सांगितलं की नावच आहे लक्ष झेप, बरोबर ना. आणि मॅडमच्या बोलण्यातून सरांना मी धन्यवाद म्हणते की असंच मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभेल. वा, किती भारी ना. यस, खूप छान, खूप छान. असंच मार्गदर्शन तुम्हाला आणखीन केलं काही असं. सांगायचं की प्लीज, एखादा अनुभव किंवा मेमरी. यस. आता मला 8-9 वर्ष झाले लक्ष हा. जे क्लासेस करून गेलो. हा. तिथे जेव्हा मी आलो तर जे बोलायचं काय असेल ते हो. स्पीच वगैरे वक्ता, हे- हे communication. हा. काहीच नव्हतं माझ्यामध्ये. माझा कॉन्फिडन्स एकदम लो होता. काही हा. स्पीच वगैरे काही असेल तर मी पहिला असायचो मागं बसणारा. हा, हा. पण त्यांनी खूप माझा कॉन्फिडन्स खूप वाढवला लक्ष झेपनी. आणि माझं जे ध्येय आहे हा. त्या जो टार्गेट आपल्याला फोकस पाहिजे तो फोकस अजून चांगला गेला लक्ष झेपच्या क्लासेस. वा. मी पण माझ्या मुलांना जेव्हा लक्ष झेपचा क्लास लावला तेव्हा मी सातत्याने यायची मुलासोबत. मी पण हा. पॅरेंट मीटिंग असली संडेला हा. की न चुकता ती अटेंड केली. मी पण त्याच्यामधून खूप काही शिकले. मला असा राग वगैरे यायचा, कोणी Okay. बोलले की पटकन हायपर व्हायची. मी पण पेशंट ठेवते आणि वा. खूप माझ्यात बदल झाला. हा बदल झाला माझ्यामुळे लक्ष झेपमुळेच. माझा मुलगा याच्यातून खूप काही शिकला आणि खूप काही घडला. आणि माझ्यामध्ये पण खूप काही सारे बदल झाले. तर हे लक्ष झेपमध्ये झाले. तर मी सरांना थँक्यू म्हणते. ग्रेट, 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 ग्रेट. खूप छान, खूप आनंद आहे. आणि आमच्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी, सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण कोणता असतो ज्यावेळेस मुलं घडतात. खरोखरच. आणि मी हे फर्स्ट टाइमच बोलत आहे सर. हो, first time बोलतोय तुम्ही. कसं काय होईल पण आता नाही, खूप छान बोलतोय, छान बोलतोय मॅडम. आता ही लक्षजेपचा क्लास चालू आहे, तिथेही तुम्ही खूप छान बोललात. कॉन्फिडन्स आला त्याच्यामुळे. येस, येस, 100%. पालक मिटिंगला पण तुम्ही आणखीन येऊ शकता. मला ना असं बऱ्याच ठिकाणी बोलायचं होतं पण हा. याच्या पप्पाने मला कधी बोलू नाही दिलं. आणि माझी इच्छा असते मला बोलायची. हा. मग ती बोलायला यायची प्रसंग पप्पाला. आला आता नाही प्रसंग तसा. आलाच हा. नाही माझ्यावर. आज फर्स्ट टाइम आला. आता आपला मोठा इव्हेंट होणार मॅडम. तर याचे पप्पा बोलले मला की तुम्ही जा मग हा बोलला बोलायला लागेल. मी म्हटलं मी बोलेल. हा, हा. व्हेरी गुड, व्हेरी कारण गुड. माझा कॉन्फिडन्स वाढला. खूपच छान, खूप छान. मला आता खूप आपला प्राऊड फील होतं. माझा मुलगा म्हणजे आउट ऑफ देश म्हणजे बाहेरच्या देशात जाऊन देशातून जाऊन शिकून आला. MBBS करून आला. बरोबर, FNG एक्झाम पास झाला. येस. पुढच्या वेळेस आपला मोठा इव्हेंट होणार आहे, त्यावेळेस पण तुम्हाला यायचं आणि त्यावेळेस पण तुम्हाला बोलायचं हा, मग थोडं छान तयारी करून येईल, थोडं छान. येस, येस, येस. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद. लक्ष झेप घ्या, स्वप्न पूर्ण करा. आपला जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे. आणि डॉक्टर हर्षल संजय बोराडे साठी खूप खूप शुभेच्छा. आई वडिलांसाठी आणि याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन टाईप करा नक्की. येस. माझं काही चुकलं असेल तर स्किप करा ती म्हणजे असं नाही.